प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान कुसुम योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांच्या शासन हितापोटी अनुदान वितरित करण्याबाबत शासनाने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी हा GR निर्गमित करण्यात आला आहे। यामध्ये आपण शासनामध्ये पाहू शकतो की राज्यातील कृषी पंप जोडल्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाकरता राज्य शासनाच्या 10% हिस्सापोटी 15,68,59,000 फक्त इतका निधी हा महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर निधी महासंचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्याबाबत येत आहे। सौर ऊर्जा कृषी पंप बसविण्याचा कार्यक्रम योजनेअंतर्गत खर्चाचा उद्दिष्ट व प्रत्यक्ष साध्यता याबाबत माहिती मासिक व त्रैमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महाऊर्जेने शासनाचा सादर करावा व शासन निर्णयाने मंजूर करण्यात आलेला निधी केवळ कुसुम सोलार योजनेअंतर्गत घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकाची स्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपाकरता सन 2023-24 या आर्थिक वर्षात खर्च करण्यात येईल याची खातरजमा करण्यात यावी। विहित कालावधीत निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता महाऊर्जा कार्यालयाकडे पडून राहिल्यास त्याची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी। मान्य काळात खर्च करण्याची जबाबदारी महासंचालक महाऊर्जा यांची राहील। याबाबत त्रैमासिक अहवाल व न चुकता सादर करण्याची जबाबदारी लेखाविषयक बाबी पडताळणी सहाय्यक संचालक कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकण्यात यावी। अशा प्रकारे ही निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे।